लोकसभा निवडणुकीचं घोडं मैदान तसं अजून लांब आहे, मात्र तरी सुद्धा जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतले नेते हे आधीच मैदानात उतरलेत असं सध्या चित्र आहे। सध्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत तर काँग्रेसकडून संजय निरुपम हे मैदानात उतरले। त्याच्यामुळे सामना रंगतोय संजय विरुद्ध संजय असा। संजय निरुपमजी, काल तुम्ही म्हणाला होतात की 23 जागा जर शिवसेनेने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतला तर मग आम्ही जायचं कुठे। मात्र आज संजय राऊत म्हणतायत की या 23 जागांवर तर आम्ही आग्रही आहोतच, मात्र ज्या 18 जागा आम्ही जिंकलेल्या आहेत त्यावर तर आम्ही चर्चा देखील करणार नाही। काय म्हणणं आहे तुमचं? दोन विषय आहे याच्यामध्ये। पहिला तर 2019 सीट शेअरिंगचा जो डिस्कशन आहे ना, त्याचा पॉइंट ऑफ रेफरन्स होऊ शकत नाही। कारण 2019 मध्ये ते भाजप बरोबर होते आणि त्यांची युती म्हणजे फक्त 2 पार्टी होती। आता शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपीच्या युतीची तयारी आहे। त्याच्यामध्ये 3 पक्ष आहेत। तो असा त्यावेळी आम्ही 23 सीटवर लढलो होतो, यावेळी पण आम्हाला 23 चाहिए, हा आग्रह एकदम चुकीचा आहे। जर असा आग्रह त्यांनी धरला तो आम्ही पण एनसीपी बरोबर जेव्हा अलायन्स केला होता तेव्हा आम्ही 26 सीटावर उभे होतो। तो मला 26 सीट पाहिजे, आम्हाला 26 सीट नाही पाहिजे, कारण आम्हाला 3ही पक्षांना याच्यामध्ये समाहित घेण्याची तयारी आहे। दुसरा विषय आहे असा आहे की जेवढे सीट तुम्ही जिंकला, तुम्ही एकटे जिंकला का, स्वबळावर जिंकला का? 18 खासदारामध्ये किती तुमचे पळाले तुम्हाला माहित आहे का? जे आहे ते कधीपर्यंत असणार ची गॅरंटी आहे का? तो 2019 मध्ये जेवढे तुमचे खासदार होते तेवढे आज नाही आहेत। हा विषय मी ते काल सांगितलं की शिवसेनाची किती ताकद आहे सध्या कोणाला माहित नाही। शिवसेनामध्ये भयंकर फाटाफूट झालेली आहे, अजून चालू आहे, पुढे पण चालू होईल, राहील असं वाटतो, असं दिसतो। आणि एनसीपी मध्ये पण एक जबरदस्त फाटाफूट झालेली आहे। तो असं परिस्थितीत करंट सिनेरिओ मध्ये शिवसेनेकडे किती मत आहे सध्या याची गॅरंटी ते जो आमचे क्षेत्रीय पक्ष राष्ट्रीय नेते आहेत ते देऊ शकत नाही। एनसीपी मध्ये पवार साहेबांबरोबर किती मत आहे कोणी गॅरंटी देऊ शकत नाही, पण काँग्रेसचं मत किती आहे सर्वांना माहित आहे। आणि तुम्ही काँग्रेस जे एक 138 साल जुनी पार्टी आहे त्याला तुम्ही नसीहत देता, तेव्हा तुम्ही शिकवण देता की 0 पासून सुरू करा। तुम्ही सांगता की महाराष्ट्राचे जो नेते आहेत तो गल्ली आणि मोहल्लेचे नेते आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, मुख्यमंत्री राहिले, खासदार राहिले, आमदार राहिले, मंत्री राहिले, केंद्रीय मंत्री राहिले, असा नेत्यांना तुम्ही एक गल्ली मोहल्ल्याचा नेता सांगता। आणि तुम्ही एक साधा कॉर्पोरेशनच्या पण निवडणुकी कधी लढला नाही, तुम्हाला माहित नाही, तुम्ही जिंकणार हारणार हा विषय वेगळा आहे, पण तुम्हाला निवडणुकीचा काही एक्सपिरियन्स नाही। असाच तुम्ही एक राष्ट्रीय नेता बनून फिरत आहात आणि सगळे जे मोठे मोठे नेते आहेत त्यांना तुम्ही चॅलेंज करता, हा चुकीचा आहे। सीट शेअरिंग एक कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट असतो, त्याच्यामध्ये खूप टेन्शन असतो आणि हा जो विषय आहे ना, बंद खोलीमध्ये चर्चा करून संपविण्याचा आणि एक सोल्युशन ढूंढण्याचा प्रयत्न केला पाहिजे। असा सामनामध्ये लिहून आणि प्रेस कॉन्फरन्स करून स्टेटमेंट देऊन असं होऊ शकत नाही। जर तुमचा एक निर्धार आहे की भाजपला पाडायचं आहे, असाच आमचा पण आहे। शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी तिघही पक्ष म्हणजे कोणीही पक्ष स्वबळावर जिंकू शकत नाही। प्रत्येक पक्षाला एकमेकाचा सपोर्ट पाहिजे। शिवसेना स्वबळावर एकही सीट जिंकू शकत नाही, मी चॅलेंज करतो। तुम्हाला काँग्रेसची गरज आहे आणि काँग्रेसला पण तुमची गरज आहे, एनसीपीची गरज आहे आम्हाला। तो जेव्हा अशी परिस्थिती, जेव्हा तिघही पक्षांना एक दुसऱ्याची गरज आहे आणि एक नेसेसिटी आहे, तर अशा परिस्थितीत तुम्ही एक दंभ आणि अहंकार वाली जी भाषा आहे ना, तो भाषा तुम्ही वापरू नका। असा तुम्ही महाराष्ट्राच्या नेत्यांना तुम्ही चॅलेंज करू नका आणि कमी आंकू नका। हां, आमचा जो शीर्ष नेतृत्व आहे दिल्ली बसतो, आमचं मुख्यालय दिल्लीत आहे, जे काही मेन फैसला होतो तो दिल्लीत होतो, पण निवडणुकी लढण्यासाठी दिल्लीचे नेते महाराष्ट्रात नाही येणार।
निवडणुकीत तो इकडचे नेते लढणार ना. निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये पण इकडचे नेते बरोबर तुम्हाला प्रचार तुम्ही करणार ना. तुम्ही असं सांगू शकत नाही की आम्ही महाराष्ट्राचे कोणी काँग्रेसचे नेते बरोबर प्रचार करणार नाही. तर हा जो एक अहंकार, दंभ आणि इम्प्रॅक्टिकल अप्रोच आहे ना, तर चुकीचा आहे. संजय राऊतांना तुम्ही सांगताय की अहंकार कमी करा, इम्प्रॅक्टिकल अप्रोच कमी ठेवा. मात्र मग तुम्ही देखील म्हणताय की शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे, त्यांची नेमकी ताकद किती ती मोजता येणार नाही. कशी तोलायची या दोन पक्षांची ताकद? तुमच्याकडे काही इक्वेशन आहे का? तोडायची म्हणजे मी तोलायची कशी, मोजायची या पक्षांची ताकद? कुठल्याही पक्षाची काय ताकद आहे तो निवडणुकी एक समजतो. निवडणुकीमध्ये ज्यांना जेवढा वोट भेटतो त्याचप्रमाणे त्यांच्या ताकदची एक क्रायटेरिया निश्चित होतो. तो आता शिवसेनाकडे किती वोट आहे कोणाला माहीत नाही. कारण 1-1.5 वर्षापूर्वी जे काही त्यांच्यामध्ये मोठी फूट झाली त्याच्यानंतर एकही निवडणूक इकडे झालेला नाही आहे. 1-2 बाय इलेक्शन झालं, त्याचा काय उपयोग नाही. NCP मध्ये पण असाच आहे. हा दुर्भाग्यपूर्ण दुर्दैवी घटना आहे, पण हा एक फॅक्ट आहे, एक सच आहे ना. मला असं म्हणायचं आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीला सुद्धा काँग्रेसप्रमाणे शून्यातून सुरुवात करावी लागणार या निवडणुकीत. असं बोलू शकत नाही. शून्य नाही आहे. शिवसेना शून्य झालेली आहे, मी बोलू शकत नाही. NCP शून्य झालेली आहे, मी बोलू शकत नाही. हा जो आमचे राष्ट्रीय नेते आहेत क्षेत्रीय पक्षाचे, ते बोलू शकतात की काँग्रेस शून्य झालेला आहे. त्यांची अशी समजदारी आहे, मी काय करू शकतो. संजय राऊत असंही म्हणतायत की ज्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्यात त्या आम्ही त्यांच्यासाठी सोडू, त्याच्यावर आम्ही आग्रह करणार नाही. मात्र काँग्रेसच्या बाबतीत हा प्रश्नचिन्ह आहे की काँग्रेस कोणत्या मुद्द्यावर नेमक्या इतक्या जागा मागणार. तोच सांगतो ना की 2019चा जो रिझल्ट आहे तो पॉइंट ऑफ रेफरन्स होऊ शकत नाही. कारण गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झालेली आहे. पक्षामध्ये जो समीकरण आहे तो एकदम चेंज झालेला आहे. तो असा परिस्थिती तुम्ही 2019चा खंबा पकडून उभे राहता. आता थोडा बाबा 2000 गेला, आता 2024 आलेला आहे. आणि जर तुम्हाला भाजपला पाळायचं आहे ना तर तुम्ही एकमेकाला भांडू नका. काँग्रेसला दररोज तुम्ही चॅलेंज करू नका, धमकी देऊ नका. काँग्रेस बरोबर बसून भेटून भाजपला पाडण्याची एक रणनीती तयार करा तुम्ही. तेही हेच म्हणतायत की काँग्रेसच्या हायकमांड सोबत आमचा चांगला संवाद आहे, शरद पवारांचा चांगला संवाद आहे. संजय निरुपम कोण आहेत बोलणारे, असा त्यांचा सवाल आहे. संजय निरुपमांनी का बोलावं? मी कोण आहे याची जो समज आहे शिवसेनामध्ये संजय राऊतपेक्षा कोणालाही जास्ती नाही आहे. तर ते विचारतात कोण संजय निरुपम, म्हणजे त्यांची स्मरणशक्ती थोडी क्षीण झालेली आहे असा मला वाटतो. दुसरा विषय असा आहे की आमचे जो शीर्ष नेतृत्व आहे त्यांच्या बरोबर तुमची खूप बोलणी चालू आहे. तर तुम्ही प्रेसमध्ये जाऊन का बोलता? तुम्हाला इंडिया ब्लॉकची मीटिंगमध्ये काँग्रेस पक्षातर्फे जो आयोजित होता सध्या दिल्लीमध्ये त्याने बोलावलं. तुम्हाला तुमच्या मनात जे काही विषय होता तुम्ही ठेवला. आता बाहेर निघून काय बोलता? आमचे पक्षाचे जो मोठे नेते आहेत ते तुम्ही मोठ्या नेत्याकडे तुम्हाला तुमच्याकडे खूप ॲक्सेस आहे, तुम्ही जाऊ शकता, भेटू शकता. त्यांच्याशी बोलून तुम्ही ठरवून घ्या. आणि एकदा ठरवून घ्या आणि नंतर जेव्हा ऑफिशियल डिक्लेअर तोपर्यंत तुम्ही शांत बसा ना. तुम्ही प्रेसमध्ये जाऊन उगाच काय बोलता तुम्ही? हा माझा विषय आहे. वंचितच्या बाबतीत काय भूमिका आहे काँग्रेसची? वंचितच्या बाबतीत काँग्रेस देखील अनुकूल आहे असं संजय राऊत म्हणतात. हां, काँग्रेसमध्ये एक भूमिका आहे की आंबेडकर साहेबांच्या पक्षाला या MVA घेतलं पाहिजे. आता जो आमचे शीर्ष नेतृत्व आहे त्यांना एक फायनल डिसिजन घ्यायचं आहे. ते काय घेतात असा एक होईल. अशोक चव्हाण सारखे जो आमचे नेते आहेत ते संपर्कात आहेत आणि ते पण अनुकूल पण आहेत त्यांना घेण्यासाठी. पण त्यांच्या पण जो शर्त आहे एवढा मतलब हिमालय सारखा शर्त देता 12 4 बाटा असा करू नका ना बाबा. एक सामंजस्य स्थापित करण्यासाठी असाच एक भूमिका घेऊन सर्व पक्षांना बरोबर बसून काम केलं पाहिजे. तरीही तुम्ही भाजपला रोखू शकता, वरना होऊ शकत नाही. महाविकास आघाडीत मिळून लढायचं असेल तर अर्थातच काँग्रेसला सुद्धा आपली ताकद, स्वतःची ताकद पणाला लावावी लागेल. इतिहास असा आहे की महाराष्ट्रात एकही जागा काँग्रेसने जिंकलेली नाहीये. काँग्रेसची रणनीती काय असणार आहे महाराष्ट्राकरता विशेषतः? काँग्रेसची रणनीती काय महाराष्ट्राकरता म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये NCP, शिवसेना, काँग्रेस आणि जर समजा बहुजन
आघाडी वंचित आघाडी येत आहे त्यांच्याबरोबर बसून आम्ही एक असाच भूमिका घेणार की आमच्याकडे पण काही चांगली सीट आहेत, त्यांच्यापुढे पण चांगली सीट राहायला पाहिजे आणि संख्याच्या जो भानगणीत आता आम्ही पडत नाही, पण एक चांगली सीट, निवडून येणारी सीट, निवडून येणारे कॅन्डिडेट अशी एक भूमिका घेऊन एक समजा काँग्रेस सिर्फ फक्त शिवसेना जिंकली म्हणजे इंडिया जिंकली होऊ शकत नाही ना. काँग्रेस असा विचारते की काँग्रेस जिंकला म्हणजे इंडिया जिंकला असं होऊ शकत नाही. आम्हाला सहकारी पक्षांना पर जिंकून आणायचा एक प्रयास घेतला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक चारही पक्षांना या तिन्ही पक्षांना एकमेकाबरोबर बसून एक कोणासाठी कुठली सीट अनुकूल आहे अशी भूमिका घेऊन एक कॉम्प्रोमाइजिंग ॲटिट्यूड घेऊन काम करायला पाहिजे. काँग्रेसचं अंतर्गत मूल्यमापन तर झालेलंच असेल. साधारणतः किती अनुकूल सीट्स वाटतात काँग्रेसला स्वतःसाठी? आज मीटिंग तिकडे चालू आहे आणि जे काही इंटरनल सर्वे आहे ते सर्वेप्रमाणे एक रिपोर्ट घेऊन ते दिल्ली आज बसलेले आहेत आणि त्यानंतर ते बोलणार, जे काही बोलणार. मला काही माहीत नाही, बोलू शकत नाही. तुम्ही मुंबईचे महत्त्वाचे नेते आहात काँग्रेसचे. मुंबई करता काय सांगाल की कोणत्या जागा काँग्रेसने लढल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? कोणत्या जागाचा विषय नंतर येईल. सर्वप्रथम किती जागा हा तो आता शिवसेना जर क्लेम करते की नाही आम्हाला 4 आणि 5 सीट पाहिजे तर तुम्ही 6 के 6 घेऊन जा ना. असं अलायन्स होत नाही. कारण मुंबईमध्ये जे अस्तित्व दिसतोय आपण शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना आणि काँग्रेस असं दिसतं आहे. यामध्ये राष्ट्रवादीला किती स्कोप आहे असं तुम्हाला वाटतं आणि काँग्रेस किती जागांकरता आग्रही असेल? काँग्रेस पक्षाकडे 3-4 सीट आमच्याकडे 3-4 सीट आमच्याकडे चांगली आहे आणि तिकडे काँग्रेस पक्षामध्ये एक अशी भूमिका आहे की हा सीट आम्हाला शिवसेनाकडून घेतलं पाहिजे. तो 3 मिनिमम सीट मुंबईमध्ये शिवसेना क्लेम करेल आणि 3ही सीट असं म्हणजे जो आम्ही निवडून येऊ शकतो. नंतर सांगणार, आजच नाही. सर्व आज मी सांगू शकत नाही, तर आमच्या पक्षाच्या नेत्यांना पण एक काहीतरी निर्णय घेऊ दे. मी एक एवढा मोठा राष्ट्रीय नेते नाही आहे. आम्ही गल्ली मोहल्ल्याचे नेते आहोत, सर्व निर्णय घेऊ शकत नाही. 3 सीट या मिनिमम मुंबईतल्या पाहिजे आहेत. मुंबईमध्ये 3 सीट पाहिजे आम्हाला. विदर्भाबाबत काही सांगू शकता? कारण विदर्भातलं मी सांगू शकत. विदर्भामध्ये शिवसेनाचा जास्ती स्कोप नाही आहे. काँग्रेसच्या बाबतीत काँग्रेसचा मोठा आहे. काँग्रेसचा 17-11 सीट आहे ना विदर्भामध्ये, म्हणून मी सांगू शकत नाही. तुम्ही मध्ये एक वारंवार उल्लेख करताय शब्दाचा सामंजस्य पाहिजे. हे सामंजस्य टिकवण्यासाठी काँग्रेस काय प्रयत्न करणार? सामंजस्य टिकवण्यासाठी तुम्हाला समोरून काय अपेक्षा असणार आहेत? काय सांगाल संजय राऊतांना? दररोज प्रेस कॉन्फरन्स अड्रेस करणं त्याला सोडायला पाहिजे. हे इंडिया आघाडीसाठी तुम्ही सांगताय म्हणजे हा सल्ला देताय? हा, तुम्ही काँग्रेस आणि किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जे इंडियाचे सहयोगी पक्ष आहेत त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी प्रेसला बोलवून जे काही बोलता आता थांबवा. आता ही निवडणुकीचा वेळ आहे आणि फार कठीण वेळ आहे. या अशी परिस्थितीत जरा बसून एक अशी भूमिका घ्या ज्याप्रमाणे इंडिया गठबंधनवर कुठल्याही प्रकारचा असर होईना. भाजपकडनं हेच वाक्य वारंवार जे तुम्ही आत्ता बोललात ते बोललं जातं संजय राऊतांच्या बाबतीत की ते रोज प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि काही ना काही आमच्यावरती बोलतात, टीका करतात आणि त्याच्यावर भाजपने कायम आक्षेप घेतलाय. तुम्हाला असं वाटतंय की भाजपने जो सल्ला दिलाय तोच सल्ला त्यांनी पाळावा? भाजपसाठी रोज नाही, प्रत्येक तास ते प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतात. प्रत्येक तासावर ते प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि भाजप जे काही बोलायचे तुम्ही बोला ना, आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत. पण इंडिया गठबंधनचे जे तुमचे सहयोगी त्यांच्याबद्दल दररोज काहीतरी बोलणं गरजेचं नाही आहे. हा चुकीचा आहे. याचा बॅड इम्पॅक्ट इंडिया गठबंधनवर होईल. महाभारताचा जर रेफरन्स बघितला तर महाभारतात संजयची भूमिका खूप महत्त्वाची होती. 2 संजय आहेत इंडिया आघाडीकडे. आता हे दोन्ही संजय एकमेकांच्या विरोधात आहेत. आता सध्याचं चित्र आहे, 2 इंटरव्ह्यूवरनं तरी तसं दिसतंय. पण उद्या परवा किंवा येणाऱ्या काळामध्ये हे एकत्र येतील. तुम्ही काही संवाद साधणार आहात? कारण इंडिया आघाडीमध्ये फारसं काही
संवाद नसल्याचं एकंदरीत चित्र समोर येत आहे. नाही, आमचा असा काही विरोध नाही आहे. माझ्या मनात काही विरोध नाही आहे. आम्ही तो आणि एक इंडिया गठबंधनमध्ये सारी पक्षाला एक बरोबर घेऊन निवडणुकीमध्ये जायचं आहे. तो असा काही फार विरोध नाही आहे. पण जेव्हा सीट नेगोसिएशनचा वेळ होतो तेव्हा असा 2-3 स्टेटमेंट होत असतो. मात्र निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार. बिलकुल जाणार. खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचीतीसाठी. तर इंडिया आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चांमध्ये आता सध्याचे चित्र संजय विरुद्ध संजय असं असलं तरी सुद्धा आम्ही एकत्रितपणेच निवडणुकीला सामोरे जाऊ. त्याकरता संजय राऊतांनी थोडासा संयम बाळगावा आणि रोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन इंडिया आघाडीबाबत बोलणं टाळावं असा सल्ला सुद्धा संजय निरुपम यांनी दिलाय. कॅमेरामन मनोज जयस्वाल सह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.